नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच कोल्हापूरमधली एक धक्कादायक बातमी आहे. औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून एका निर्दयी बापानं आपल्या 5 वर्षांच्या चिमुकल्याला नदीत फेकल्याची घटना घडली आहे. खरं तर ही बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे सत्य आहे. हे घडलेली घटना आहे कोल्हापुरातली. कबनूर इथल्या निर्दयी बापानं 5 वर्षांच्या बाळाला 5 वर्षांच्या मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकंदर हुसेन मुल्ला असे 48 वर्ष वयाच्या निर्दयी बापाचं नाव आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि आश्चर्य देखील व्यक्त होते, कारण पोटच्या गोळ्याला असं नदीत फेकून देण्याचं धाडस करणारा हा निश्चितच बाप असू शकत नाही, अशा भावना व्यक्त होत आहेत. कोल्हापुरातली ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय. पोटच्या गोळ्याला औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून या निर्दयी बापानं नदीपात्रात फेकून दिलंय. तर सध्या पोलिसांकडून त्या बाळाचा शोध सुरू आहे. खरं तर ते बाळ जिवंत असेल की नाही याची शक्यता फारच कमी आहे, पण तरीही शोध घेतला जातोय. आणि एखादा बाप आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला असं कसं फेकून देऊ शकतो, हा प्रश्न खरं तर प्रत्येक संवेदनशील आईवडिलांना पडेल, प्रत्येक संवेदनशील माणसाला पडू शकतो. एक बाप आपल्या मुलाला असं कसं फेकून देऊ शकतो? कोल्हापुरातली ही घटना आहे. खरं तर आपण पाहतो, आपल्या पोटच्या गोळ्याला एखादी समस्या असेल तर त्याची ती समस्या दूर करण्यासाठी आईवडील घरदार गहाण ठेवतात. कधी कधी तर आपल्या अंगातला एखादा काय म्हणू शकतो त्याला, खरं तर आपल्या बाळासाठी काहीही करण्याची तयारी आईवडिलांची असते. आणि हा देखील एक बाप आपण पाहतोय कोल्हापुरातला, ज्यांना औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून आपल्या पोटच्या गोळ्याला नदीत फेकून दिलंय. कोल्हापुरातली ही धक्कादायक बातमी. काल रात्री जी घटना घडली, त्या बापाने मुलाला नदीत फेकलं. तो आमचा भाचा असून आमच्या बहिणीचा मुलगा होता. त्या बापाचं काल असं म्हणत होतं की मला औषधाचा खर्च फेलत नाही म्हणून मी त्याला नदीत फेकलं. तर हे कृत्य लय वाईट घडलेलं आहे. आणि 2 महिने झाले त्यांच्या नवरा बायकोच्यात वांदं चालू होतं. तो रात्री नशेच्या ह्याच्यात त्याला खाली नदीत फेकलेला आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्याला कठोर शिक्षा ही आमच्या मुलाच्या कुटुंबाकडं फार महत्त्वाचं हे आहे, विनंती. आणि कोल्हापुरातल्या धक्कादायक बातमीनंतर आता नाशिककरांचा आनंद वाढवणारी बातमी आहे, कारण सप्तशृंगी गडावरील मंदिर हे खुलं करण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबरपासून दर्शनासाठी मंदिर खुलं होणार आहे. येऊ घातलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, नवरात्रीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हा निर्णय घेतलाय. 7 ऑक्टोबरपासून दर्शनासाठी मंदिरं खुली होणार आहेत. हे मंदिर जे आहे, खरं तर राज्यभरातली अनेक मंदिरं खुलं केली जातील आणि त्यापैकीच हे एक मंदिर नाशिकमधलं सप्तशृंगी गडावरचं हे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे. भाविकांना मात्र काही अटी घालून दिलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं पालन करणं बंधनकारक आहे. त्यापैकीच पहिली अट म्हणजे ई पास असणं अत्यंत महत्त्वाचं असेल. त्यासोबतच 2 डोस लसीचे 2 डोस झालेल्यांनाच या ठिकाणी परवानगी असेल गडावरती जाण्याची मंदिरात. आणि या संदर्भात आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खरं तर आनंद झाला असेल त्या सगळ्या भाविकांना जे आतुरतेने गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहतायत मंदिर कधी खुलं होणार, आणि अखेर मंदिर खुलं होतंय, पण काही अटी देखील आहेत. नक्कीच स्वाती, प्रचंड मोठा आनंद प्रत्येक भाविकांना झालाय, कारण मातेच्या दर्शनाची आस तर प्रत्येक भाविकाला आणि भक्ताला असते. आणि आपल्याला माहितीये की 3.5 शक्तिपीठातलं अर्धपीठ म्हणून सप्तशृंगी देवीचं, गडावरील सप्तशृंगी देवीचं हे निवासस्थान आहे. आणखीन ती ओळख आहे. आणि नवरात्री कालावधीमध्ये लाखोंची जत्रा होत असते. गेल्या 2 नवरात्रीमध्ये भाविकांना दर्शनापासून वंचित राहावं लागलं, आणि आता यामुळे यंदा दर्शनासाठी जाता येत आहे, ही सगळ्यात मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. मुळात मंदिर उघडा या आंदोलनासाठी म्हणून जितक्या धार्मिक संस्थांनी आंदोलनं केली होती किंवा त्या सगळ्यांची मागणी ही होती की सरकारच्या माध्यमातून जे काही नियम तुम्ही लागू कराल ते आम्ही पाळायला तयार आहोत. देवस्थान कमिटीची बैठक झाली.
त्याला कोणतीही अडचण नाही. बरोबर. प्रशांत, तुमचा आवाज खरं तर येत नाही आमच्यापर्यंत व्यवस्थित. नेटवर्क इश्यू आहे, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज येत नाहीये. पण भावना खरं तर भाविकांच्या ज्या होत्या त्या या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. मंदिर खुलं असावं आणि नवरात्रीच्या मुहूर्तावरती आता मंदिर खुलं होतंय, त्यामुळे निश्चितच एक मोठा दिलासा त्या भक्तांसाठी जे आतुरतेने वाट बघत होते मंदिर कधी खुलं होणार. आणि अर्थातच ते असंही म्हणत होते सगळे भक्तगण, ज्या काही नियम अटी असतील त्यांचं पालन करून आम्ही मंदिरात प्रवेश करू, पण आम्हाला मंदिर खुलं करून द्या. आणि अर्थातच नियम अटी आहेत आणि त्या नियमांचं जे कोणी पालन करतील त्याच फक्त व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे पुण्यातून त्या नामफलकाविषयी, ज्यावरून सध्या चर्चा आणि वाद सुरू झालाय. पुण्यात कालपासून साध्वी ज्योतिबाई उद्यानाच्या नामफलकाचा वाद चांगलाच रंगताना बघायला मिळतोय. काल संध्याकाळी तर समता सैनिक दलानं या फलकावरील साध्वी शब्द निळ्या रंगानं पुसून टाकत त्याच्याखाली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असा कापडी फलक देखील लावल्याचं बघायला मिळालं. पण हा फलकच मुळात काँग्रेसच्या काळात लावला गेल्याची माहिती समोर आल्यानं वाद उकरून काढणाऱ्यांवरच बुमरँग झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळतेय. आणि याच राजकारणाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यात कालपासून सावित्रीबाई फुले उद्यानाच्या नावाचा वाद जो आहे तो चांगलाच पेटला. हेच उद्यान आहे ढोले पाटील रोडवरचं, जिथं साध्वी ज्योतिबाई फुले उद्यान असं त्याचं नाव होतं. मग हे याचा फोटो काढून फेसबुकवर व्हायरल झाला. नंतर पुरोगामी मंडळींनी साध्वी या शब्दाला आक्षेप घेतलं. त्याच्यावरनं खूप मोठे टीका टिप्पणी सुरू झाली, इझमचे वाद सुरू झाले. मग त्याचेच परिणिती म्हणून रात्री इथं सैनिक दलानं, समता सैनिक दलानं आंदोलन केलं आणि इथं निळं लावलं आणि इथं खाली त्यांची पाटी लावली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पण असं नाव बदलता येतं का? मुद्दा हा आहे. कारण हे नाव कधी लावलेलं आहे? 1991 साली. आपण ती पण पाटी दाखवूया. नेमका नावाचा पूर्व इतिहास काय आहे? क्रांती, कारण आता सावित्रीबाई फुलेंना क्रांतीज्योती म्हणतात, ज्ञानज्योती म्हणतात. पण 1991 साली साध्वी ज्योतिबाई फुले असंच म्हटलं जायचं. असं ज्यांनी नाम फलक लावलाय त्या ढोले पाटील कुटुंबियांचं म्हणणं आहे. आत्ताच आपण कमलताई ढोले पाटील माजी आमदार आहेत, त्यांच्याच कुटुंबातील माजी महापौर उल्हास ढोले पाटलांनी हे नामकरणाचा ठराव केला होता त्या काळात महापालिकेत. आणि आता जो वाद पेटवला जात होता की आता आपल्याला माहितीये पालिकेत भाजपची सत्ता आहे म्हणून टार्गेट केलं जात होतं की भाजपने खोडसाळपणा केला की काय. पण जेव्हा वस्तुस्थिती समोर आली तेव्हा बुमरँग झाला अक्षरशः, ज्यांनी हे सगळा वाद उकरून काढला होता. मग महापौरांनी खुलासा केला की हे आमच्या काळात नाही, काँग्रेसच्याच काळात झालेला आहे. मग याच्यामुळे ज्या मंडळींनी हा सगळा वाद पेटवला होता ते अक्षरशः म्हणजे तोंडावर पडली. असाही आरोप भाजपकडनं होतोय, आता प्रतिहल्ला होतोय. म्हणजे थोडक्यात इझमच्या नावाखाली जे काही वाद उकरून काढले जातात ना त्यातलाच हा एक प्रकार आहे. आणि साध्वी त्या काळात सावित्रीबाईंना साध्वी म्हटलं जायचं असं ते कमलताई ढोले पाटील यांचं म्हणणं आहे. माजी आमदार आहेत, त्यांच्याच कुटुंबियांनी नामकरण केलं आणि नाव असं बदलता येत नाही. एखाद्या ते नामकरण समिती असते त्या मुख्य सभेत त्याचा ठराव घ्यावा लागतो, त्यानंतर असे नामफलक लावले जातात. आणि आता ही मागणी केली जाते की साध्वी शब्द काढून टाका ज्योतिबाई फुलेंच्या नावासमोरचं, क्रांती ज्योती लिहा किंवा ज्ञान ज्योती लिहा. पण ते बदलायचं असेल तर पालिकेत पुन्हा एकदा ठराव पास करावा लागेल. आणि याबाबत आम्ही कमलताई ढोले पाटील यांना विचारतो, म्हणजे आमची काही हरकत नाही, पण त्या काळात सावित्रीबाईंना साध्वी असं म्हटलं जायचं. आणि हे फक्त पुण्यात नाही, इतर ठिकाणी याच नावाने शाळा आहेत, उद्यानं आहेत. मग हे हटवून काय होणार? इतर ठिकाणची आठवावं लागेल अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजे थोडक्यात इझमच्या नावाखाली कशा पद्धतीनं वाद उकरून काढले जातात आणि पेटवले जातात त्यातला हा एक उत्तम नमुना आहे असंच इथं खेदाने नमूद करावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि याच प्रकरणी नाव देणाऱ्यांचा हेतू चांगला होता असं मत नोंदवणारे प्राध्यापक हरी नरके सर आपल्या सोबत आहेत. नरकेजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. ज्या पद्धतीनं हा वाद समोर येतोय, तुम्ही देखील तुमचं स्वतःचं मत नोंदवलेलं आहे, एकूणच या प्रकरणाकडे कसं पाहता आणि हा वाद नेमका कोणत्या अर्थाने घ्यायचा? सावित्रीबाई फुले यांचं चरित्र सर्वप्रथम 1930च्या दशकामध्ये ज्या शांताबाई बनकर यांनी लिहिलं किंवा 1970च्या दशकामध्ये ज्या फुलवंताबाई जोडगे यांनी लिहिलं, त्या काळामध्ये सावित्रीबाईंच्या बद्दल त्याग करणारी स्त्री, निस्वार्थ बुद्धीने समाजासाठी झटणारी स्त्री आणि महात्मा फुल्यांची पत्नी या अर्थाने साध्वी हा एक आदर व्यक्त करणारा शब्द वापरला गेला.
काळाच्या ओघामध्ये शब्दांचे अर्थ बदलत असतात. आता अलीकडे साध्वी या शब्दाला जो एक अतिरेकी किंवा उग्र अशा स्वरूपाचा अर्थ आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची मागणी करता येऊ शकते, परंतु ती करताना दोन गोष्टी विसरता कामा नयेत. एक म्हणजे हे काही काल परवा केलेलं नाहीये, 30 वर्षांपूर्वी केलेलं आहे आणि करणारे जे लोक आहेत ते सावित्रीबाईंबद्दल नितांत आदर असलेले आणि सावित्रीबाईंच्या स्मृती जतन केलेले लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठेतरी गैरसमज पसरेल अशा पद्धतीने आपण वागता कामा नये एक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सावित्रीबाईंच्या बद्दल क्रांतीज्योती किंवा ज्ञानज्योती या विशेषणांचा जो प्रचार प्रसार आहे तो अलीकडच्या काळातला आहे आणि तो लक्षात घेता ते या ठिकाणी लावलं जावं याच्यामध्ये मागणीमध्ये मला काही चुकीचं वाटत नसलं तरी पद्धत चुकीची वाटतेय. आपण महापालिकेच्या निदर्शनाला हे आणून दिलं असतं, त्याच्यासाठी पत्रव्यवहार केला असता, त्याच्यासाठी प्रयत्न केले असते आणि यश आलं नसतं, मग अशा पद्धतीने चव्हाट्यावर हा विषय आणला असता तर चाललं असतं. पण आजकाल इन्स्टंट आपल्याला प्रसिद्धी हवी असते, त्यामुळे समाज माध्यमांवर व्यक्त व्हा, लगेच आंदोलनं करा, उग्र आंदोलनाचे इशारे द्या, हे मला फार बाजारू वृत्तीचं वाटतं. याच्याऐवजी वर्षानुवर्ष ज्यांनी सावित्रीबाईंच्या महात्मा फुल्यांच्या विचारांसाठी स्मारकांसाठी कामं केलेली आहेत त्यांना मी ओळखतो. हे नाव देण्याच्या मागची जी मंडळी आहेत त्यांचा माझा व्यक्तिगत परिचय आहे. त्यांचा हेतू, त्याच्यातला जो सदहेतू आहे, त्याच्यातला जो भलेपणा आहे तो विसरून जाऊन कुणीतरी आता उठायचं आणि शब्दाच्या साध्या अशा पद्धतीच्या काहीतरी व्याकरणाबद्दल बोलत बोलत एकदम त्यांच्या हेतूवरच आरोप करायचे, हे मला अतिशय दुर्दैवी वाटतं आणि अडाणीपणाचं पण वाटतं. मला असं वाटतं की याचा इतिहास समजून घेऊन त्याच्या मागच्या भावना समजावून घेऊन आपण वागलं पाहिजे. अन्यथा केवळ शाब्दिक युद्ध करण्यामध्ये आपण सगळी ऊर्जा खर्च घालू. अगदी अगदी. नरके सर, खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. वाद न वाढवता हेतूचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी मत जे आहे ते प्राध्यापक हरी नरके सर यांनी नोंदवलंय. यानंतर पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातून. भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी मराठी शाळांच्या दुर्दशेबाबत उल्लेख केलेला आहे. मराठी भाषेसंदर्भात त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. शिवसेनेनं मुंबईमध्ये 30 वर्ष सत्ता गाजवली. मुंबईत मराठीची बिकट अवस्था सध्या बघायला मिळतीये. मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेलाय. मराठी शाळा, मराठी भाषेची अवस्था ही अत्यंत बिकट झाल्याचं मत जे आहे ते अमित साटम यांनी या पत्रात लिहिलंय. तर मराठीची अवस्था कशा पद्धतीनं बिकट झालेली आहे मुंबईमध्ये याची जाणीव करून देण्यासाठीचा उल्लेख या पत्रात अमित साटम यांनी केलेला आहे. तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. शिवसेनेनं मुंबईत 30 वर्ष सत्ता गाजवली, पण सध्या ज्या मराठीनं सेनेला मोठं केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच मराठीची अवस्था सध्या काय आहे त्यावर विचार करणं गरजेचं आहे असा उल्लेख या पत्रात बघायला मिळतोय. मराठी शाळांची सध्या दुर्दशा झाली आहे. मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेलाय. मराठी शाळा आणि मराठी भाषेची अवस्था बिकट झाल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय. सत्ताधारी सेनेनं मराठी अस्मितेचा आधार घेत गेली 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या 30 वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या 10 वर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्याही अगदी निम्म्याहून कमी झाली आहे आणि याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशीब असा सवालही त्यांनी विचारलाय. आणि यानंतर पुढची बातमी आहे नागपूरमधून. नागपूरमधल्या गंगा जमुना या परिसरामधील वारांगना आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. तर ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे. इथल्या वारांगनांनी आंदोलन केलं असून नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विरोधात त्यांनी हे आंदोलन केलंय. नागपूरमधल्या गंगा जमुना या परिसरात वेश्यावस्ती आहे. मात्र या परिसरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढत चालल्यानं पोलिसांनी या भागात गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. तर या भागातील वारांगनांनी स्थलांतरित व्हावं यासाठी पोलिसांनी या भागाची नाकाबंदी करून वेश्या व्यवसाय बंद केला. मात्र दुसरीकडे इथल्या पोलीस खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप या वारांगनांचा आहे. तर इथल्या महिलांना मारहाण केली जात असल्याचा देखील आरोप या महिलांनी केलाय.
कौतुकबल तैनात केलेलं आहे. तुमच्या परवानगीशिवाय इथे कोणी आत शिरू शकत नाही आणि तुम्हीच फर्जी ग्राहक आतमध्ये पाठवता आणि त्या पाठवले त्या महिलांना तुम्ही पकडलं आणि त्या महिलांना SB विभागातल्या ज्या महिला पोलीस कर्मचारी आहेत त्या महिला पोलीस कर्मचारींनी त्यांचे केस झिपोट्या धरून त्यांना थोबाडीत मारलं आणि त्यांना विवस्त्र व्हायला लावलं. त्या 2 महिलांना 2 वारांगणांना विवस्त्र केलं, नग्न केलं. फक्त अंतर्वस्त्रात त्या महिला होत्या आणि त्यांचे व्हिडिओ काढले आणि फोटो काढले. ही तुमची पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती? आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बातमी आणि बरंच काही या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये भूगर्भातील गूढ आवाजामुळे सध्या इथले नागरिक भयभीत झालेत. या नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे कारण जमिनीच्या आतून वेगवेगळे आवाज येत आहेत आणि त्यामुळे रात्रीचे देखील नागरिक रात्र देखील जागून काढतायत. तर यावर पिंपळटक्का डोंगरातली ही घटना असून यावर घाबरून न जाण्याचं प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलंय. तर इथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकूया. बीड जिल्ह्यामध्ये अगोदरच अतिवृष्टी आणि पावसामुळे कहर केलेला आहे आणि भीतीचं वातावरण आहे. शेतीमधलं सर्व काही गेलेलं आहे. एवढंच नाही तर घरांचं देखील प्रचंड नुकसान झालंय. यातच आता भूगर्भातील जे गूढ आवाज होत आहेत यामुळं लोक रात्र जागून काढतायत. मी वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का नावाचं गाव आहे आणि हे डोंगर दऱ्यात वसलेलं गाव आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहतो इथं खूप मोठा डोंगर आहे. काही दिवसापूर्वी याच जिल्हा परिषदच्या शाळेवरती शिळा आलेली होती आणि शाळेत विद्यार्थी नसल्यामुळे सुदैवानं दुर्दैवाची घटना घडलेली नव्हती. मात्र यानंतर देखील अद्यापर्यंत या लोकांमध्ये भीती आहे आणि 2 दिवसापूर्वी मध्यरात्री असाच गूढ आवाज झाला आणि भूकंप झाला की काय म्हणून अख्खं गाव जागं होतं. बाहेर रस्त्यावरती आलेलं होतं. आपल्यासोबत नागरिक आहेत. काय त्यांना वाटतंय आणि काय भीतीचं वातावरण आपण त्यांना विचारतो. काय घडलं होतं त्या दिवशी नेमकं तुम्हाला काय वाटलं? आम्हाला भीती वाटली ना. हो. काय घडलं होतं? किती वाजता घडलं होतं? हे 11:15ला घडलं. मग अचानक भूकंप झाला. म्हणजे आवाज झाला. आवाज झाल्यामुळे आम्ही घाबरलोत. मग लेकरं घेऊन कुठं इकडे एक लेकरू तिकडे एक लेकरू सगळे लेकरं जमा केले आणि बाहेर पडलो. मग आता मध्ये जाऊ वाटा ना घरात. कुठं झोपा म्हणून आम्हाला प्रश्न पडला ना. काय पाऊस चालू होता त्यावेळेस? पाऊस चालू होता. उभ्या पावसात तुम्ही बाहेर निघाला? उभ्या पावसात बाहेर निघालो होतो आम्ही लेकरं घेऊन. अच्छा ताई, काय नेमकं काय झालं होतं त्या दिवशी आणि किती वाजताची घटना आहे? 11:15च्या दरम्यानचीच आहे आणि आवाज झाला होता. प्रत्येकाला वाटलं की आपल्या आपल्या घरातच आवाज झालाय. प्रत्येक जण आपले आपले लेकरं हे घेऊन प्रत्येक जण बाहेर पडले. मग आज काय परिस्थिती? आज परिस्थिती गंभीर आहे. भीती वाटते. संध्याकाळी झोपायची पण भीती वाटते. लहान लहान लेकरं असतात काय? हा, लहान लहान लेकरं घेऊन घरात झोपायचं म्हणल्या भीती वाटते. आणि आमच्या शेजारीच डोंगर आहे. पुन्हा डोंगराच्या पायथ्यालाच आमचं गाव आहे. त्याच्यामुळे जास्त भीती वाटते. आपण पाहतो हे महिलांची समस्या. महिलांना तर साहजिकच भीती वाटणं साहजिक. आपल्यासोबत पुरुष सुद्धा आहेत. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि आता काय तुमची मागणी? मी घरामध्ये शिपाई. मी झोपायचा असतो. आवाज झाला अचानक 11:15ला. बाहेर उठलो. पाऊस चालू. जावा कुठं? मग तसा पावसामध्ये घरी गेलो. एक रबर बाहेर काढले मी. हो. पुन्हा गावात आलो. गावातले माणसाला सांगितलं काय घेऊ नका म्हणलं. शांत राहा म्हणलं. याच्या अगोदर असं कधी घडलं होतं का? सोमवारी. याच्या अगोदर घडलं होतं? सोमवारी. प्रशासन आलंय का? त्यांनी काय सांगितलं? नाही आलं, कोणीच नाही आलं. आता काय भीतीचं वातावरण आहे गावामध्ये? हा, वातावरण म्हणजे संध्याकाळी झोप लागते का निवांत? नाही लागत. काय वाटतं आणि काय होऊ शकतं भीती वाटते? म्हणजे भूकंपाची भीती वाटते? हो. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पाऊस चालू होता आणि एकदम अचानकच आवाज मोठा झाला. त्यावेळेस आम्ही पळत बाहेर आलो सगळे. सध्या खूप म्हणजे लोक घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत. आम्हाला असं वाटलं की आम्हाला ती किल्लारीची आठवण झाली. असं होऊ नये असं वाटतंय. म्हणजे भीतीचं वातावरण आहे गावात सध्या. कशाची भीती वाटते? भूकंप व्हायची. आणि यानंतर आता बातमी आहे कोल्हापुरातून. मोकाट गायीनं तब्बल 20 जणांवरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजारामपूर इथल्या शाहूनगरमध्ये घडली आहे. या गायीनं महिला आणि इथल्या लहान मुलांवर देखील हल्ला केलाय. तर हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळे आता नागरिक मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी करू लागलेत. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो ही गाय किती आक्रमक आहे आणि ती शिंगांनी तिथे असलेल्या लहानग्यांवरती आणि नागरिकांवरती हल्ला करतेय. लहान मुलं या हल्ल्यात गायीच्या जखमी झाल्याचंही कळतंय आणि त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे.
आणि आता पर्यटकांसाठी खुशखबर आहे. चंद्रपुरातील ताडोबा कोर भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी विधिवत पूजा करून पर्यटन सुखरूप होऊ देण्याची प्रार्थना केलेली आहे. आणि त्यानंतर पर्यटकांनी ताडोबात प्रवेशही केला. कोरोनामुळे गेली 2 वर्ष ताडोबाचं पर्यटन प्रभावित झालं होतं. त्यामुळे अवलंबित लोकांचा रोजगार बुडाला होता. त्यातच पावसाळ्याच्या 3 महिन्यांमध्ये हा प्रकल्प बंद होता आणि म्हणून आता हा प्रकल्प सुरू होण्याची सगळेजण आतुरतेने वाट बघत होते. शेवटी आज तो दिवस उजाडला आणि पहिल्याच दिवशी हाऊसफुल अशी गर्दी बघायला मिळाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण महिना पर्यटकांनी आधीच बुक केलेला आहे. पुढील महिन्यातही बुकिंग फुल असल्याचं बघायला मिळतंय. पट्टेदार वाघानं आज पहिल्याच दिवशी पर्यटकांना दर्शनही दिलंय. आणि व्याघ्रप्रेमींना आनंद देणाऱ्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.